नमस्कार मंडळी, चला बनवूया पनीर मसाला। त्यासाठी सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवून तेल घालायचं आहे आणि लांब लांब चिरलेला कांदा व टमाटा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा टमाटा चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। एकदा मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक पेस्ट तयार करायची आहे। त्याच कढईमध्ये तेल, पनीर मसाला, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि वाटण त्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। मग बघू शकता तेल सुटलं आहे चांगलं। तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकतात। पनीर घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे। अशा प्रकारे आपला पनीर मसाला तयार होतो। त्यासोबत मी पराठे बनवले आहे, तुम्ही रोटी नान काही देखील खाऊ शकता। अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। बाय बाय, थँक्यू।